तुम्हाला देखील पटकन राग येतोय का किंवा छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होतोय का, सतत चिडचिड होते का, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अनेकदा यामागे चूक तुमची स्वतःची, तुमच्या वाढणाऱ्या वयाची किंवा तुमच्या स्वभावाची असेल असं नाही, तर त्यामागे काही लपलेल्या आरोग्याच्या समस्या असू शकतात. ही नक्की काय कारणं आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण त्यातलं एक कारण हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे नक्की असू शकतं. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपलं यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. एक डॉक्टर म्हणून मला अनेक महिला भेटत असतात. त्यापैकी अनेक महिलांचं सांगणं असतं की डॉक्टर, हल्ली मला खूप पटकन राग येतो, पहिल्यासारखा संयम राहत नाही, सतत चिडचिड होते. पण यामागे फक्त माझं वाढणारं वय आहे का, तर माझा स्वभाव बदलत चालला आहे का, असं अनेकांचं मत असतं. पण प्रत्येक वेळेलाच फक्त हेच कारण असेल असं नाहीये, तर त्यामागे तुमच्या शरीरामध्ये असणारी व्हिटॅमिन्सची कमतरता, हार्मोन्सचे होणारे जे बदल आहेत ते देखील असू शकतात. ही नक्की काय कारणं आहेत ते आपण बघूयात. घर सांभाळणं, नोकरी, मुलांची जबाबदारी, इतर जबाबदाऱ्या या सगळ्यामागे अनेकदा आपलं झोपेकडे हे दुर्लक्ष होतं. सतत पूर्ण न होणारी झोप आहे किंवा कमी मिळणारी जी झोप आहे त्याचा परिणाम हा आपल्या मेंदूवर होत असतो. मेंदूमध्ये जे भावनांचं नियंत्रण करणारा जो भाग आहे त्याचं काम आहे ते बिघडतं आणि अशा वेळेला मग आपल्याला पटकन राग येतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर आपण खूप पटकन रिॲक्ट करतो. पटकन राग येणं, संयम कमी होणं, थकवा राहणं, डोकं जड वाटणं अशी जर लक्षणं दिसत असतील तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन नीट करणं गरजेचं आहे, वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे. तुमची कामं, तुमची जबाबदाऱ्या थोड्याशा वाटून घ्या आणि तुमची झोप कशी पूर्ण होईल याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. किमान 7 तासाची रात्रीची पूर्ण झालेली झोप आहे ती आपल्यासाठी गरजेची असते. हा मुद्दा आपल्या अनेकांच्या लक्षात देखील येत नाही. सकाळच्या गडबडीच्या वेळेला बऱ्याच वेळ नाश्ता करणं हे टाळलं जातं. बऱ्याच वेळेपर्यंत उपाशी राहणं किंवा अगदी याच्या उलट सतत काहीतरी खात राहणं, प्रोसेस फूड, पॅक फूड खाणं, गोड पदार्थ सतत खात राहणं, यामुळे आपलं इन्सुलिनचं तंत्र बिघडतं आणि याचा परिणाम हा आपल्या रक्तातील साखरेवर होतो. साखरेमध्ये झालेले सततचे चढ उतार आहेत, यामुळे त्याचा परिणाम आपल्या भावनांवर होत असतो. सतत मूड स्विंग्स होत राहणे, चिडचिड होत राहणे, भुकेवर नियंत्रण न राहणे यासारखी जर लक्षणं दिसत असतील तर अशा वेळेला तुमच्या खाण्यापिण्याकडे, तुमच्या आहाराकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. तुमचा ब्रेकफास्ट, तुमचं दोन्ही वेळचं जेवण हे वेळेवर होईल याकडे लक्ष द्या आणि बरोबरीनेच तुमच्या जेवणामध्ये, ब्रेकफास्टमध्ये भाज्या, फळं यांचा समावेश असू द्या आणि प्रत्येक जेवणामध्ये तुम्हाला प्रथिनं तुम्ही खाताय की नाही, प्रोटीन्स खाताय की नाही याकडे आवर्जून लक्ष द्या. व्हिटॅमिन डी हे फक्त आपल्याला हाडांसाठी गरजेचं आहे असं नाहीये. व्हिटॅमिन डीचे शरीरामध्ये इतर अनेक कामं देखील आहेत. रिसर्चनुसार दिसून आलंय की व्हिटॅमिन डी आणि आपल्या भावना किंवा मूड यांचा संबंध आहे. ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते त्यावेळेला त्याचा परिणाम आपल्या शरीरातले सेरोटोनिन हार्मोनवर पडतो. हे सेरोटोनिन आहे ते एक हॅपी हार्मोन आहे. म्हणजेच काय, तर आपल्या शरीरामध्ये चांगल्या भावना निर्माण करण्यासाठी ते मदत करतं. ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते तर त्याचा परिणाम शरीरातल्या सेरोटोनिन हार्मोनवर पडतो आणि परिणाम स्वरूप त्याचा परिणाम हा तुमच्या भावनांवर देखील तुम्हाला दिसून येतो. अशा वेळेला तुमचं अंग दुखतंय, पाय दुखतायत, तुमचे सांधे दुखतायत या लक्षणांबरोबरच तुम्हाला शरीरामध्ये उत्साह वाटत नाहीये, थकवा वाटतोय, तुमची सतत चिडचिड होते, ही लक्षणं तुम्हाला दिसायला लागतात. अशा वेळेला तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये बसणं हे गरजेचं आहेच. बरोबरीने तुमच्या व्हिटॅमिन डीच्या लेवल शरीरामध्ये नक्की किती आहेत आणि त्यानुसार तुमचे पुढचे औषधोपचार आहेत ते करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. पुढचं जे कारण आहे ते शाकाहारी महिलांमध्ये विशेष करून दिसून येतं. व्हिटॅमिन B12 आहे ते आपल्याला विशेषतः मांसाहारी पदार्थांमधून मिळतं. म्हणूनच जे पूर्णतः शाकाहारी आहेत किंवा ज्यांच्यामध्ये नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण खूप कमी आहे किंवा ज्याला पोटाच्या किंवा पचनाच्या काही ना काही तक्रारी आहेत अशांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता ही खूप जास्त दिसून येते आणि अशा वेळेला त्याचा परिणाम हा आपल्या शरीराबरोबर आपल्या भावनांवर देखील दिसून येतो. अशा वेळेला नर्वसनेस वाटणे, एन्झायटी वाटणे, विस्मरण होणे, काहीतरी विसरतोय असं आपल्याला वाटत राहतं. बरोबरीनेच हातापायाला मुंग्या येतात, वारंवार तोंड येणं ही जेव्हा लक्षणं तुम्हाला दिसतील तर अशा वेळेला तुमचं व्हिटॅमिन B12 आहे ते तपासून घेणं गरजेचं राहतं. अशा वेळेला तुमच्या लेवल्स किती आहेत त्यानुसार तुमच्या आहारामध्ये बदल करणं आणि बरोबरीने तुम्हाला औषधोपचारांची गरज असेल तर ते करणं हे गरजेचं राहतं. व्हिटॅमिन B12 संबंधीचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो मी चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या.
भारतातील लाखो महिलांमध्ये पुढचं कारण आहे ते दिसून येतं आणि त्याचा थेट संबंध हा तुमच्या थकवा आणि चिडचिडीशी आहे. आयर्न हे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचं हिमोग्लोबिन चांगलं राहण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये आयर्न हे गरजेचं आहे. बरोबरीनेच तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पुरवण्यासाठी तुम्हाला आयर्न हे गरजेचं आहे. तुमच्या मेंदूपर्यंत देखील ऑक्सिजन पुरवण्यासाठी आयर्न हे गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा तुमची आयर्न कमतरता असते त्यामुळे ऑक्सिजन व्यवस्थित पुरवला जात नाही. परिणामस्वरूप तुम्हाला सतत थकवा आल्यासारखं वाटतं. तुमच्या एनर्जी लेवल्स आहेत त्या कमी होतात आणि त्यामुळेच तुमची कामं व्यवस्थित झाली नाहीत की साहजिकच तुमची चिडचिड ही वाढते. बरोबरीनेच तुमचे केस गळतायत किंवा तुम्हाला पूर्वी जितकी तुम्ही कामं करू शकत होतात तितकी कामं आता तुम्ही करू शकत नाही आहात. तुम्हाला सतत झोप येत राहते असं तुम्हाला वाटत राहतं आणि त्याचा परिणाम स्वरूप तुमची सतत चिडचिड होणे, त्रास होणे छोट्या छोट्या गोष्टींचा हे तुम्हाला जाणवायला लागतं. हे जर तुम्हाला जाणवत असेल तर तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनच्या लेवल किती आहेत, तुमच्या शरीरामध्ये आयर्नच्या लेवल किती आहेत त्या तपासणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आयर्न संबंधीचे अनेक व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघून घ्या. जर सतत होणाऱ्या चिडचिडीबरोबर तुम्हाला तुमच्या वजनामध्ये देखील परिणाम होताना दिसत असेल, तुमचे केस जास्त गळत असतील आणि इतर काही लक्षणं दिसत असतील तर पुढचं कारण आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. थायरॉइड ही आपल्या शरीरातली अतिशय महत्त्वाची ग्रंथी आहे. थायरॉइड ग्रंथी आहे ते आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय आहे ते नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाची आहे. आपल्या शरीरातलं टेम्परेचर आहे, तापमान आहे ते नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून जेव्हा हे थायरॉइड ग्रंथीचं काम बिघडतं तेव्हा शरीरामध्ये अनेक बदल दिसून येतात. हे बदल शारीरिक आणि मानसिक या दोन्हीही लेवलला तुम्हाला दिसून येतात. तुम्हाला सतत थकवा वाटत राहतो, तुम्हाला काहीही करण्यामध्ये उत्साह वाटत नाही, काहीही करावंसं वाटत नाही, अंग जड झालंय असं वाटत राहतं. बरोबरनेच तुम्ही कितीही प्रयत्न करून तुमचं वजन कमी होत नाहीये असं तुम्हाला वाटतं. तुमचे केस किंवा तुमची त्वचा आहे ती खूप शुष्क पडली आहे, ड्राय झाली आहे असं जाणवतं. बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन, तुमचं पोट साफ होत नाहीये असं तुम्हाला जाणवायला लागतं. अचानकच तुम्हाला थंडी वाजायला लागली आहे असं देखील जाणवतं आणि या सगळ्यामुळे त्याचा परिणाम हा तुमच्या कामावर होतो आणि परिणाम स्वरूप तुमची सतत चिडचिड होत राहते. स्त्रियांमध्ये देखील त्यांच्या पिरियड्समध्ये देखील फरक जाणवतो. पिरियड्स आहेत ते सतत येणे किंवा पिरियड्समध्ये अंतर राहणे ही लक्षणं देखील दिसू शकतात. ही सगळी लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर अशा वेळेला थायरॉइड टेस्ट करून त्याची एकदा खात्री करून घेणं हे खूप गरजेचं राहतं. पुढचं जे कारण आहे ते साधारणतः 35 नंतर जवळजवळ प्रत्येक स्त्रीमध्ये जाणवतं आणि हे सगळ्यात जास्त दुर्लक्षित कारण आहे. स्त्रियांमध्ये पाळीचं जे चक्र चालू असतं ते कधी ना कधी बंद होतं आणि या बंद होण्याच्या वेळेलाच पेरिमेनोपॉज पिरियड असं म्हटलं जातं, म्हणजे पाळी बंद होण्याच्या अगोदरचा पिरियड. या काळामध्ये शरीरामध्ये हार्मोन्सचे अनेक बदलत असतात. आपले इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे जे हार्मोन्स आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि त्याच्या परिणामस्वरूप शरीरामध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल देखील घडतात. अशा वेळेला तुम्हाला मूड स्विंग्स होत राहतात, तुमची पटकन चिडचिड होते. विशेषतः काही जणांना पाळी येण्याच्या अगोदर 8 ते 10 दिवस ही लक्षणं जास्त तीव्रतेने जाणवतात. अशा वेळेला अचानकच चिडचिड होते, अचानकच रडावंसं वाटतं किंवा खूप एखाद्या गोष्टीचा खूप जास्त राग यायला सुरुवात होते. हॉट फ्लॅशेस होतात, खूप AC मध्ये बसून देखील तुम्हाला खूप जास्त गरम होतंय असं तुम्हाला जाणवायला लागतं. तुमच्या पिरियड्समध्ये थोडे थोडे बदल तुम्हाला जाणवायला लागतात. हे सगळं जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही पेरिमेनोपॉझल पिरियडमध्ये आहात हे तुम्हाला लक्षात यायला हवं. पेरिमेनोपॉझल पिरियडबद्दलची अगदी व्यवस्थित डिटेल माहिती देणारा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या. बऱ्याच वेळेला आपल्या वयानुसार हा स्वभाव बदलत चालला आहे असं आपल्याला वाटतं, पण खरं तर हे प्रत्येक वेळेलाच खरं असेल असं नाही. हे तुम्हाला आता जाणवलं असेलच. तुम्हाला देखील ही दिलेली सगळी लक्षणं जर जाणवत असतील, विशेषतः 2 ते 3 महिन्यापासून ही सतत जाणवत असतील किंवा पहिल्यापेक्षा तुमचा संयम कमी झालाय, तुमची जास्त चिडचिड होते असं जर तुम्हाला वाटत असेल तर यापैकी तुमचं नक्की कोणतं कारण आहे ते तुम्ही नक्की शोधून घ्या. त्या दृष्टीने तुमची रक्त तपासणी करून घ्या किंवा तुमच्या डॉक्टरांना भेटा. तुम्हाला यापैकी कोणती लक्षणं जाणवतायत का किंवा तुम्हाला स्वतःला असं जाणवतंय का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.